4500 वर्षांपूर्वी चीनमधील सम्राट चेन नूंग हा त्या काळामध्ये पाणी गरम करत होता स्वतःसाठी, आणि ते पाणी गरम करत असताना आसपासची काही पानं झाडाची त्याच्यामध्ये येऊन पडली, आणि ती पानं पडल्यानंतर त्यानं जेव्हा ते टेस्ट केलं तेव्हा त्याला अतिशय चांगलं वाटलं की हे काहीतरी छान आहे. आणि तिथून खऱ्या अर्थानं पहिली टेस्ट चहाची त्याला कळली चेन नूंगला. आणि पाणी उकळताना त्यानं जी त्यात पानं पडली होती ती टेस्ट केल्यानंतर त्यानं टे किंवा च आ असं सगळ्यात पहिल्यांदा उच्चारायला सुरुवात केली. मला वाटतं तेव्हापासून त्याला टी किंवा चहा असं नाव मिळायला सुरुवात झाली 4500 वर्षांपूर्वी. चीन मधले जे लोक आहेत त्यांनी ही चहाची पानं जंगलातून गोळा करायला सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात केली होती. म्हणजे चहा निर्मितीची प्रक्रिया ही त्या पद्धतीनं सुरू झाली इसवी सन पूर्व 350 वर्षांपूर्वी ची गोष्ट आहे. आणि चहा जो म्हणतो तो पूर्ण होतो, खूप चांगली टेस्ट येते, बऱ्याच जण आवडतो. तर त्याच्यामध्ये दूध पडल्यानंतर ते चहामध्ये दूध सगळ्यात कधी पहिल्यांदा पडलं जर तुम्हाला माहित नसेल तर ते सुद्धा साल खूप जुनं आहे. 1665 साली सगळ्यात पहिल्यांदा चहामध्ये दूध पडलं अशी नोंद आहे. फार इंटरेस्टिंग या सगळ्या गोष्टी आहेत. आणि हा चहाचा व्यवसाय करायचा तो सुद्धा अतिशय आवडीनं आणि इतक्या उत्तम स्वरूपात ते काम ज्यांनी इतक्या नेटाने केलेलं आहे सगळ्या परिवाराला बरोबर घेऊन. ते या कंपनीचे चेअरमन माननीय प्रकाश गद्रे आपल्या बरोबर आहेत. त्यांच्याशी मला जरा काही गोष्टी बोलायच्या आहेत. त्यांना जर माईक दिला तर बरं होईल, कारण मला फार इंटरेस्ट आहे. तुम्हाला सुद्धा हो त्यांना तुम्ही माहितीच आहे, पण त्यांच्याही मनामध्ये काही प्रश्न असतील की जसा मला इंटरेस्ट निर्माण झालेला आहे की चहाचा हा जो व्यवसाय आहे की ज्याच्यामध्ये इतकी भरभराट आता आहे, संपूर्ण भारतभर त्याचं जाळं पसरलेलं आहे. तर या व्यवसायाचं आकर्षण तुम्हाला पहिल्यापासून होतं, म्हणजे सुरुवातीला याचं आकर्षण कधी वाटायला लागलं? माझे काका हे त्यावेळेला धंदा होता तो बघण्यासाठी कलकत्त्याला जात असत. ते त्यांनी चहाचा ऑप्शन जो होतो त्याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट वाटला आणि मग त्याने ठरवलं की आपण चहाचा धंदा करायचा. माझे काका म्हणजे शिवराम हरी गद्रे, माझे वडील म्हणजे दामोदर हरी गद्रे. या दोघांनी मिळून 1930 साली दामोदर शिवराम कंपनी ही संस्था स्थापन केली. म्हणजे आता जवळपास 80 वर्ष होत आली त्या गोष्टी. त्यानंतर मग पुढे त्यांची मुलं याच्यामध्ये आलेली. तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा आता एक मी असा प्रश्न काकांना विचारणार आहे की ज्याचं उत्तर ते नाही असं मला कधीही देऊ शकणार नाही. तुम्हाला चहा आवडतो का? ते नक्की, कारण आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालाय. किंबहुना मराठीमध्ये मी तुम्हाला एक सांगतो की आवड या शब्दाला सुद्धा चहा असा शब्द आहे, समानार्थी शब्द. इतका तो आपल्या जगण्याचा महत्वाचा भाग झालेला आहे. आपल्याला रिफ्रेश करण्याचं काम सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा जो लागतो तो चहा लागतो आपल्याला. आणि त्या व्यवसायामध्ये प्रकाश काय इतक्या उत्तम रीतीनं ते आहेत. तर या कुठल्याही धंद्या व्यवसायामध्ये उतरताना गायडन्स खूप महत्वाचा असतो. तो तुम्हाला कसा मिळाला होता? माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी 1 वर्ष रिझर्वेशनचा कोर्स केला आणि त्यानंतर त्या चालू धंद्यामध्ये येण्याचा मी विचार केलेला होता. त्याप्रमाणे मी माझ्या वडिलांची किंवा माझ्या काकांची इच्छा प्रकट केली. मी आता या धंद्यात येऊ इच्छितो. त्यावेळेला आमची कलकत्त्याला एक ब्रांच होती जिथे माझे ज्येष्ठ बंधू ते काम बघत होते. ते वयाच्या 17व्या वर्षापासून ते कलकत्त्याला गेले. तर त्यावेळेला माझ्या काकांनी सांगितलं आता तिथे कलकत्त्याला आपल्याला एका माणसाची आणखी जरुरी आहे, तर तू जाशील का? मी इन्स्टंटली होय म्हणून सांगितलं, कारण मला चहामध्ये पहिल्यापासून थोडासा इंटरेस्ट होता. म्हणजे चहाचं कसं प्रोडक्शन होतं किंवा त्याचं टेस्टिंग म्हणजे काय आहे याबद्दल थोडी माहिती माझ्या मनात म्हणजे उत्सुकता होती. त्यावेळेला मी लगेचच कलकत्त्याला जायचं ठरवलं आणि मी माझ्या 22व्या वर्षी मी कलकत्त्याला गेलो. 22व्या वर्षी महाराष्ट्रातून कलकत्त्यामध्ये एकदम वेगळ्या प्रांतामध्ये वेगळ्या भाषेमध्ये तुम्ही गेलात. सगळ्यात पहिल्यांदा गेल्यावरती काय होतं मनामध्ये तिकडे? ऍक्च्युली माझे भाऊ तिथे असल्यामुळे तेवढं मला काय विशेष त्याची भीती म्हणाल तर वाटलेली नाही. आणि एक नवीन काहीतरी करून दाखवण्याची एक जिद्द होती माझ्यावर. म्हणून म्हटलं आपण जितकं दूर जाऊ तेवढं जास्त. नॉर्मली महाराष्ट्रात माणूस कुठे बाहेर जायला तयार नसतो. मी म्हणूनच म्हणतो म्हणजे आपलं गाव सोडून बाजूला जायचं म्हटलं तरी 100दा विचार करतात. पण तुम्ही थेट कलकत्त्यामध्ये गेलात.
मग तिथं काही अडचणी आल्या म्हणजे नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन होतं? मार्गदर्शन होतं त्यावेळेस. तशा अडचणी आमचं स्वतःचं ऑफिस होतं, त्यामुळे तिथे मला जे काही चहाबद्दल ज्ञान घेत होतं त्याची सुरुवात झाली. आणि मी तिथे जवळजवळ 7 वर्ष असल्यामुळे तिथून जवळजवळ सर्व प्रकारचं जे ज्ञान आहे, टेस्टिंगचं म्हणा किंवा प्रोडक्शनचं म्हणा, ते सगळं तिथे मला कलकत्त्याला मिळालं. आणि त्यानंतर मग मी पुढे दुसऱ्या ठिकाणी आणि गुवाहाटीला ज्यावेळेला ऑप्शन सेंटर सुरू झालं नवीन, कारण तिथे गेलो. म्हणजे तुम्ही गुवाहाटीला गेलात ते एकटेच मात्र? गुवाहाटीला मी एकटा गेलो, पण तिथपर्यंत मला 6-7 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यामधला झालेला होता. आणखी मी गुवाहाटीला गेलो तर साधारणतः 72 साली गेलो, 73 साली. तो 94 सालापर्यंत येतो, म्हणजे जवळजवळ 20-22 वर्ष मी आसाममध्ये होतो. आसाममध्ये मग मी एकटाच असल्यामुळे सर्व जबाबदाऱ्या माझ्यावर होत्या. आणखी मग तिथून मग डेव्हलपमेंटला खरी सुरुवात झाली तिथे गेल्यानंतर. म्हणजे स्वतःच्या हिमतीवर काही करून दाखवायचं असेल तर येस, कारण इतके दिवस कोलकात्यामध्ये आपले भाऊ आहेत म्हटल्यानंतर एक आधार होता काही झालं तरी. तिकडं गेल्यानंतर सगळं मीच करायचं, म्हणजे सगळे निर्णय मीच घ्यायचे. आणि त्यावेळेला मला सांगा की आज आता मोबाईल आहे बघा, आपण सगळेजण बघतो की आज मोबाईल आहे. आज इथून जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये आपण संपर्क साधू शकतो. चहाचा व्यवसाय तर असा की क्षणाक्षणाला संपर्क साधायला पाहिजे. कसं तुम्ही मॅनेज केलं त्यावेळेला सगळं? मॅनेज म्हणजे अंगावर पडल्यानंतर माणूस नक्की धडपड करतो, त्यातून मार्ग काढतो. त्याप्रमाणे माझं पण तसंच झालं. ज्या वेळेला मला जायचं की नाही असं थोडंसं डोलायमान झालं होतं, त्यावेळेला माझे वडील बंधू जे होते त्यांनी सल्ला दिला की तू वृक्षाच्या छायाजवळ कुठलंही असं झाड वाढू शकत नाही रोपटं, तू तिथून बाहेर पड, थोडासा तुला पण त्रास होईल पण तुझं डेव्हलपमेंट चांगली होईल. मी त्यांचा सल्ला ऐकला. मी गुवाहाटीला गेलो. गुवाहाटीला गेल्यानंतर मला खरोखरच डेव्हलपमेंट चांगली झाली. आणि तिथे मी 22 वर्ष काम आमच्याच कंपनीमध्ये चहाचं जे काही सर्व प्रकारचं काम होतं, म्हणजे टेस्टिंग, बाईंग किंवा गार्डन्सना व्हिजिट देणं, या सगळ्या गोष्टी तिथे मी केल्या. नक्कीच. तुम्ही मगाशी आता इतकं तुम्ही एकट्याने व्यवसाय सांभाळा, इतकी वर्ष तो व्यवसाय सांभाळा, ते यशस्वी करून दाखवला, याचं क्रेडिट तर आहेच तुम्हाला नक्कीच. पण सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा तुम्ही पाऊल ठेवलं तेव्हा तुमच्या भावाने पहिल्या क्षणाला विश्वास टाकला होता तुमच्यावरती? विश्वास माझे भाऊ आणि माझ्यामध्ये तसा वयाचा डिफरन्स खूप होता, कारण ते माझे मोठे बंधू, जवळजवळ 20 वर्षाचा फरक. त्यामुळे एखाद्या आपल्या स्वतःच्या मुलाला जसं काही ट्रेनिंग देईल एखादा भाव, त्या प्रकारचं ट्रेनिंग त्यांनी मला दिलं आणि स्वतःच्या मुलासारखीच वागणूक मला दिली. चांगलं पारखून त्यावेळेला घेतलं आणि त्याच्यामधून आता तुम्ही म्हणालात की इतकी वर्ष तुम्ही आसाममध्ये होतात, तिथं काम केलं. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही कोल्हापुरात परत यायचं ठरवलं तेव्हा मग घर सोडून आल्यासारखं वाटलं का घरात आल्यासारखं वाटलं? ऍक्च्युअली खरं सांगायचं तर माझी खरी कर्मभूमी आसाम, त्यामुळे आसाम सोडून येताना खूपच वाईट वाटत होतं. म्हणजे जसं एखाद्या मुलीला आपलं बाहेर सोडून जाताना वाटतं, त्या प्रकारचं फिलिंग थोडंसं माझ्यात होतं की आता मी परतलोय. म्हणजे अजून सुद्धा मी ज्या वेळेला आसामला जातो तर आपल्या स्वतःच्या घरी गेल्यासारखी एक फिलिंग येतं मला. आसाममध्ये राहिल्यामुळे आसामबद्दल मला जास्त आत्मीयता असणं साहजिक आहे. म्हणजे इतकी वर्ष तिथं उमेदीची सगळी आणि जबाबदारीची काढल्यानंतर आज कसा आसामशी संपर्क ठेवला तुम्ही? आता कोल्हापुरात तुम्ही संपर्क वर्षातून जवळजवळ 2दा मी तिथे जातो. बिझनेसच्या संदर्भात जातो किंवा जातो एकदम म्हणजे तुमचं मन तिकडं अर्ध गुंतलेलं आहे, अर्ध इकडं. ओके, हे असं होतं. आपण ज्या वेळेला आपली महत्वाची वर्ष आपण एखाद्या ठिकाणी काढलेली असतात तेव्हा ही गोष्ट नक्कीच आहे.